काय झालं? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चला शिकूया प्रयोगातून विज्ञान। आजचा प्रयोग आहे 8वा आणि प्रयोगाचं नाव आहे जडत्वाचा परिणाम। काय नाव आहे प्रयोगाचं? जडत्वाचा परिणाम। मग यासाठी आपल्याकडे साहित्य आहे बघा। काय काय साहित्य आहे आपल्याकडे? काचेचा ग्लास, त्यानंतर आपल्याकडे एक पुठ्ठा आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे 1 रुपयाचं नाणं आहे। आता काय करायचं बघा, आता आपण प्रयोग करूया। तुम्ही नीट बारकाईने बघायच्याकडे, ओके? काय काय होतं ते बघायचं आणि मग काय झालं तुमच्या लक्षात काय आलं ते मला पण सांगायचं तुम्ही। आता बघा, हा काचेचा ग्लास आपण काय करूया, या सपाट पृष्ठभागावरच्या टेबलावर ठेवूया। या टेबलाचा पृष्ठभाग सपाट आहे आणि लक्षात ठेवा, ग्लास नेहमी सपाट जागेवर ठेवायचा, तरच आपला प्रयोग यशस्वी होतो। ठेवला आपण, मग आता त्याच्यावर मी पुठ्ठा ठेवतो। हा पुठ्ठा ठेवला आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, हे 1 रुपयाचं नाणं या पुठ्ठ्यावरती ठेवूया। काय काय केलं आपण? ग्लास घेतला, ग्लासवर पुठ्ठा ठेवला, पुठ्ठ्यावर नाणं ठेवलं। मग तुम्ही 1 रुपयाचं नाणं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही। कळलं का? आता आपण बघा, या पुठ्ठ्यावर मी जोरात टिचकी मारतो, मारू का? काय होते बघा तुम्ही बघा। आता मी या पुठ्ठ्यावर टिचकी मारतो, हे नाणं आहे, हे ग्लास, पुठ्ठा, नाणं। आता मी टिचकी मारतो, काय होते बघा इथे तुम्ही। काय झालं? हा, नाणं ग्लास मध्ये पडलं आणि पुठ्ठा पुढे गेला। म्हणजेच काय केलं की मी जोरात टिचकी मारली या पुठ्ठ्याला, म्हणजे पुठ्ठ्यावर माझं बल लावलं, पुढे गेला आणि मी नाण्यावर बल लावलं नाही, म्हणून नाणं आहे तसंच खाली पडलं। यावरून काय लक्षात येते आपल्या, की ज्या वस्तूला आपण बल लावू ती वस्तू पुढे जाते आणि ज्या वस्तूवर आपण बल लावत नाही ती वस्तू आहे त्या जागेतच राहते। यालाच काय म्हणतात? जडत्वाचा परिणाम म्हणतात। काय म्हणतात? जडत्वाचा परिणाम। कळलं तुम्हाला? मग हा प्रयोग तुम्ही सुद्धा घरी करून बघायचा। इथे कोणी करते का? बघा इथे कोण करते? ऐका तू बघ। हा, मारतीच केला अशा माझी। बरं, नाही झालं, चालू राहते। कोण करते पुन्हा? ये गुंडानेश्वरी। घरी तुम्ही घरी करून बघा। काय करायचं? असं नीट मध्ये ठेवायचं।